नमस्कार मंडळी, मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही कधी बनवलात का? नसेल बनवलात ना तर नक्की बनवून बघा, खूप छान लागते खायला. तर माझ्याकडे सकाळी दूध फाटलं होतं, त्याचं मी पनीर बनवून घेतलं होतं. तर म्हटलं काहीतरी रेसिपी बनवावी, म्हणून ही मी रेसिपी बनवून तुम्हाला दाखवते. आता हे पनीर मी एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून चांगलं मळून घेणार आहे. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घातल्यामुळे ना हे अगदी चांगल्या प्रकारे आपल्याला मळता येतं आणि चांगलं मिळून येतं. आता मी पनीर काढून घेतले एका भांड्यामध्ये. नंतर मग मी ते पनीर एका थालीमध्ये काढून घेते. त्याच्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून घेतले. पण इथे थोडी माझी चुकी झाली, कारण मी पनीर घरी बनवलं होतं आणि त्यातलं पाणी पूर्ण निघालं नव्हतं. थोडंसं पाणी होतं, त्याच्यामुळे हे पनीर आहे ना खूप नरम, एकदम सॉफ्ट झालं. आता त्याच्यामध्ये मला 2 चमचे तरी कॉर्नफ्लॉवर घालायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, तरी ही रेसिपी छान झाली. आता ह्याच्यामध्ये मी एक आंब्याची प्युरी करून घेतली होती, ते 2-3 चमचे ह्याच्यामध्ये प्युरी घालून घेतली. नंतर त्याच्यामध्ये पाव टीस्पून बेकिंग पावडर आणि पाव टीस्पून बेकिंग सोडा घालून घेतला आणि हे साहित्य सर्व एकजीव करून घेतलं. आता हे सर्व एकत्र करून झाल्यानंतर एकीकडे मी चाळणीला तेल लावून ठेवलं. पण या चाळणीमध्ये गोले टाकतेवेळी मैत्रिणींनो थोडे कमी टाका, कारण काय, माझं पनीर थोडं पातळ झालं, मग हे सर्व चिपकले गेले. म्हणून थोडे कमी गोले ठेवा याच्यामध्ये, मग ते चांगल्या प्रकारे अख्खे राहतील. आता हे बघा, हे पूर्ण चिपकलं. तर हे मला नीट काढताही येत नाही, त्याच्यामुळं मला हे हाताने काढून ह्याचे गोले करावे लागले. पण ही रेसिपी एवढी भन्नाट झाली ना मैत्रिणींनो, म्हणजे चूक होऊनही रेसिपी खायला खूप छान झाली, म्हणून मी तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करते. आता मी एका भांड्यामध्ये 1 ग्लास दूध घेतलं. नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आणि माझ्याकडे म्हणजे ही छोटी वाटी आहे ना, त्या मापाने मी 2 वाट्या ह्याच्यामध्ये साखर घालून घेतली. तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. आणि मग ते मी गॅसवरती बॉईल करायला ठेवून दिलं आणि एकीकडे मी वेलची सोलून घेतली. 3-4 वेलची मी घेतल्यात. आता तुम्हाला जेवढं बनवायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही घ्या. अशा प्रकारे हे गोले मला करावे लागले. पण ठीक आहे, रेसिपी एकदम भारी झाली होती, म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते. आता या दुधाला चांगली उकळी काढून घेतली. नंतर ह्याच्यामध्ये जी वेलची मी बारीक करून ठेवली होती ना, ती घालून घेणार आहे आणि परत एक उकळी काढून हे दूध थंड करून घ्यायचं. आता हे थंड दूध झालं ना की ह्याच्यामध्ये मी एक आंब्याची प्युरी करून घेतलेली ती घालून घेणार आहे आणि हे सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं. पण मैत्रिणींनो, दूध थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आंब्याची प्युरी घाला आणि नंतर मग एका प्लेटमध्ये मी सर्व गोले काढून घेतले आणि त्याच्यावरती ही प्युरी म्हणजे जे दूध बनवलं आहे ना ते घालून घेणार. एक प्रकारची रबडीच आहे, मँगो रबडी. अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.